अशी चवदार व चटकदार बोरं बघून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी आलं असणार आहे। शाळेची आठवण करून देणारी ही डिश आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा असे बोरं। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला उन्हाळ्यामध्ये खावीशी वाटणारी गोड आंबट चटपटीत अशी रेसिपी बघायची आहे, ते म्हणजे उकडलेले बोरं। त्यासाठी बघा, मी इथं बोरं घेतलेले आहेत आणि ते 6-7 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले होते। वाळलेले बोरं होते हे बोरं 2 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि त्याला जे देठ लागलेलं असतं असं ते पण काढून टाकायचं। बोरं इथे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अतिशय असे टप्पोरे झालेले आहेत भिजवून ठेवल्यामुळे। हे आता कुकरमध्ये टाकून आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे अजून मस्त मऊ होतील। त्यासाठी मी इथे कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी गरम झालेलं आहे। आता बोरं टाकून घ्यायचे आपल्याला। बोर बुडतील एवढं पाणी ठेवलेलं आहे कुकरमध्ये आणि छानपैकी असं बोर बुडून गेलेलं आहे त्याच्यामध्ये। कुकरचं झाकण लावून घेऊ आणि 6 ते 7 आता शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या। 6 शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि कुकर पूर्णपणे गार झालेला आहे। बघा, ते छान असे बोर आपले शिजून गेलेले आहेत, एकदम मऊ झालेले आहेत। असेच बोर छान शिजवून घ्यायचे। तर मी इथे गूळ घेतलेला आहे। वाळलेली बोरं जितकी होती तितक्याच प्रमाणात मी इथे गूळ घेतलेला आहे। तर ह्याच कटोऱ्यामध्ये एवढेच असे बोरं होते, तेवढा मी गूळ घेतला। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमचे बोरं कसे आहेत, गोड आंबट, त्याप्रमाणे ठेवू शकतात। हे माझे गोड पण नाही आणि आंबट पण नाही, असे मध्यम बोरं आहेत, म्हणून मी एवढा गूळ इथे वापरत आहे। आता मी हे कुकर परत गॅसवर ठेवलं, गॅस पेटवलेला आहे आणि आता या बोरांमध्ये हा गूळ आपल्याला घालून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे, त्याच पाण्यामध्ये आता हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बोरांमध्ये। आता ह्या बोरांना आपल्याला गुळाचा पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। असं घट्टसर पाक व्हायला पाहिजे। बोरांना छान अशी चटपटीत चव येण्यासाठी मी थोडंसं मीठ घालत आहे, पाव चमच। गूळ घालून 8 ते 10 मिनिटं मी मोठ्या गॅसवर बोरं छान असे उकळवून घेतले आणि एकदम छान असे बोरं उकडले गेलेले आहेत। बघा आता किती छान दिसत आहे। तर तयार झाले आपले बोरं। आता गॅस बंद करून द्यायचा आहे। तयार आहेत आपली मस्त अशी बोरं। आता आपण मस्त असे खायला घेऊ आणि हे गरम खाण्यापेक्षा आहे ना, गार करून खाल्ले ना तर खूपच भारी लागतात। तर एकदम रसरशीत आणि चटपटीत असे बोरं आपले तयार झालेले आहेत। करायला अजिबात वेळ लागत नाही, पण खायला इतके चविष्ट असे लागतात हे बोरं। तुमच्याकडे अशी वाळलेली बोरं भेटली ना तर नक्की ही डिश तुम्ही ट्राय करून बघा। वाळलेले नसतील तर ओले बोरं पण चालतील, फक्त त्यांना भिजवू नका पाण्यामध्ये, डायरेक्ट शिजायला टाका तुम्ही। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।